लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी तसेच येणाऱ्या रक्षाबंधनाचा औचित्य साधून राज्य सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक मास्टर प्लॅन तयार केलाय, ज्यामुळे 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये सोडले जाणार आहेत। सरकारने एकामागून एक असे 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी योजनेच्या फाईलवरती स्वाक्षरी केली असून एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचा 15 ऑगस्टचा GR जाहीर केला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार पैसे देण्याचं धोरण आखत आहे, परंतु हे पैसे केवळ एका योजनेच्या नावावर दिले जात नसून यामागे डिजिटल सिस्टीम वापरली जात आहे। म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले की कोणत्याही बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवताना तांत्रिक त्रुटी निर्माण होऊ नये म्हणून यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जात आहे। यासाठी लाडकी बहीण योजनेची 15 ऑगस्टची 4,500 रुपये जमा करण्याची पहिली यादी जाहीर झाली आहे। ही यादी आहे ज्या महिलांनी अर्ज भरल्याबरोबर सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक डिटेल्स अगदी अचूक दिले होते, त्या महिलांना पहिल्याच प्रयत्नामध्ये व्हेरीफाय करण्यात आले आणि पहिल्या लिस्टमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे। आणि याच महिलांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर 4,500 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जी दुसरी यादी असणार आहे त्यामध्ये व्हेरिफिकेशन लिस्ट असणार आहे। या यादीमध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्यांच्या अर्जात किंवा बँक खात्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी आता दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत। त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेच्या 4,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आणि बहिणींनो, सरकार ही रक्कम वितरित करताना संपूर्ण महाराष्ट्राचं झोनल फॉर्म्युल्यानुसार विभाजन करत आहे। डिजिटल पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत, परंतु बँकिंग नेटवर्कनुसार पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी पैसे सोडले जाणार आहेत आणि तुमचं खातं सरकारी बँकेत असो किंवा खाजगी बँकेत असो यावर पैसे जमा होण्याचा वेळ अवलंबून असणार आहे। सरकारी बँकांमध्ये सरकारी अनुदान सिस्टीम फर्स्ट प्रायोरिटीमध्ये असते, त्यामुळे सरकारी बँक खातं असणाऱ्या महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज सर्वात आधी येणार आहे। यामुळे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं अत्यंत अनिवार्य आहे। लाडक्या बहिणींनो, 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन निमित्त सरकारकडून हे भेट दिली जात आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा आहे। 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आणि त्यापाठोपाठ येणारा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन। या दुहेरी आनंदाच्या मुहूर्तावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्यामध्ये 4,500 रुपयाची रक्कम बहिणींना देण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केला। एवढा मोठा निधी वितरित करत असताना सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांची निवड केली आहे। प्रशासनाने संपूर्ण महाराष्ट्राची डिजिटल विभागणी केली असून ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नॅशनल बँकांचे सर्व्हर सर्वात वेगवान आहेत आणि जिथे आधार मॅपिंगचं काम पूर्ण झाले अशा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले। सरकारी आणि खाजगी बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असून डीबीटीचं बटन दाबताच पात्र बहिणींच्या खात्यावर पैसे सोडले जाणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये आधी पैसे जमा होत होते पण आता अचानक पैसे येणं बंद झालं असेल तर आता तुम्हाला देखील फायद्याची बाब मिळणार आहे। कारण सरकारने स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाचा औचित्य साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा मोठा निर्णय घेतलाय आणि यावेळी कोणतीही बहीण अपात्र होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या सर्व महिलांना या योजनेसाठी समाविष्ट करण्यात आले। आणि यामुळे सरकारने पाठवलेले पैसे ई-KYC किंवा तांत्रिक कारणामुळे पेंडिंग राहू नये, तसेच ज्या महिलांचे बँकेचे सर्व्हरमुळे पैसे अडकले होते त्यांना देखील पैसे मिळावेत म्हणून आता सरकार पुन्हा पैसे देण्यासाठी अर्जांची पुन्हा पडताळणी करून त्यांना दुसरी संधी देत आहे। जर तुमच्या अर्जामध्ये कसलीही मोठी अडचण नसेल तर त्यामागील थकीत हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत। म्हणून सरकार आता योजनेच्या वितरणासाठी एक नवीन डिजिटल फिल्टर वापरत आहे। ज्या महिलांचे पैसे थांबले होते त्यांना देखील आता लाभ मिळू शकतो। त्याचबरोबर तुमचं नाव देखील आता ग्रीन सिग्नल लिस्टमध्ये येऊ शकतं। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि येणारं रक्षाबंधन हा सण राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये सोडण्यासाठी ठरवलेला दिवस आहे। आणि महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी 3 महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत।
आणि यामध्ये तुम्ही एक जरी सूचना चुकवली तर तुमच्या खात्यामध्ये येणारे 4,500 रुपये अडकून राहू शकतात. तुमचं नाव पेंडिंग लिस्टमध्ये येऊ शकतं. त्यामुळे पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा. लाडक्या बहिणींनो, सरकार जिल्ह्यामध्ये बँकिंग नेटवर्कनुसार पैसे ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेत आहे, परंतु यामध्ये नॅशनल बँका, सरकारी बँका यांच्यामध्ये विशेष निधी मंजूर झाला आहे का नाही यासाठी आता NPCI मॅपिंग देखील लावण्यात येईल. काही बँकांमध्ये 30% निधी सोडण्यात आला आहे, तर काही बँकांमध्ये 75% निधीचं वितरण पार पडलं. यामध्ये जिल्ह्यानुसार विभागणी पार पडत आहे आणि जिल्ह्यानुसार पैसे पाठवताना बँकेच्या IFSC कोड देखील तपासला जात आहे. रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेल्या सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले असून पात्रता यादीनुसार महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाचं वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे सोडताना सरकार नवीन नियमावली लावत आहे. त्यामुळे ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना देखील आता पात्र राहण्याची संधी मिळेल. लाडक्या बहिणींसाठी ही शेवटची संधी रक्षाबंधनाच्या सणामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेल्या सूचना जाणून घ्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे तुमच्या बँक खात्याचा DBT पर्याय सक्रिय असणं बंधनकारक आहे. आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केले की सरकार खात्यामध्ये पैसे सोडत असताना जर बँकेची सिस्टीम किंवा आधार लिंक बंद असेल तर खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्यानंतर दुसरी सूचना EKYCची आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालं असेल तर त्वरित EKYC प्रक्रिया पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. जर अर्जाच्या नावात किंवा बँकेच्या IFSC कोडमध्ये चूक असेल तर ती देखील दुरुस्ती करण्यासाठी सरकारने पोर्टलवरील अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे देखील सूचना जाणून घेऊन महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्या. जर EKYC केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार नाहीत. त्यानंतर तिसरी सूचना म्हणजे सरकारने महिलांची वर्गवारी 3 यादीमध्ये केली आहे. गोल्डन लिस्ट, व्हेरिफिकेशन लिस्ट आणि पेंडिंग लिस्ट. ज्या महिलांच्या अर्जापुढे ग्रीन सिग्नल दिसते त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी 4,500 रुपये दिले जातील. जर तुमचं नाव दुसऱ्या लिस्टमध्ये म्हणजे व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये असेल तर या यादीमध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्यांच्या अर्जापुढे त्रुटी असतील. उदाहरणार्थ, नावात फरक असणं, आधार कार्ड लिंक नसणं किंवा EKYC पेंडिंग असणं. यासाठी प्रशासनाने महिलांना त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये या बहिणींच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल. जी तिसरी यादी असणार आहे ती पेंडिंग लिस्ट असणार आहे. सर्वात विशेष म्हणजे ही तिसरी यादी महिलांच्या उत्पन्नानुसार महिलांची पात्रता यादी ठरवणार आहे. म्हणजेच उत्पन्न आणि रेशन कार्ड तपासलं गेल्यानंतर ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्या दुरुस्त करून परत नावं महिलांच्या यादीमध्ये घातली जाणार आहेत. त्यांच्या अर्जापुढे पेंडिंग सिग्नल दाखवत असेल पण लाडक्या बहिणींनो, पडताळणी पूर्ण होताच तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्ह्यातील डिजिटल बँकिंग वापरणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक असल्याने इथे तब्बल 70% निधी HDFC आणि सरकारी बँकांच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जाणार आहे. सुमारे 65 ते 70% निधी ठाणे, मुंबई उपनगर या बँकांच्या सर्व्हरवरून सोडले जातील आणि नाशिकमधील आधार सेटिंग पूर्ण असलेल्या महिलांसाठी 60% निधी पहिल्या टप्प्यामध्ये जमा होईल. नागपूर प्रशासनाने शिबिरे घेऊन 75% पेक्षा जास्त निधी महिलांची खाती सक्रिय केली. त्यामुळे पंजाब नॅशनल, SBI बँकेद्वारे पैसे ट्रान्सफर केले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील महाराष्ट्र ग्रामीण आणि मध्यवर्ती बँकांमध्ये महिलांना लाभ मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये 65% निधी हा DBTद्वारे वेगाने ट्रान्सफर केला जाणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती या जिल्ह्यातील युनियन बँक ऑफ इंडिया युको बँकेमध्ये 50 ते 60% निधी हा पहिल्या टप्प्यामध्ये पाठवला जाणार आहे. सरकारी अनुदानाचा निधी ट्रान्सफर करताना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सिस्टीममध्ये सरकारी बँकांना फर्स्ट प्रायोरिटी मिळते. त्यामुळे सरकारी बँक खातेदारांना पैसे जमा झाल्याचा मेसेज सर्वात आधी येतो. तर खाजगी बँकांमध्ये जर तुम्ही EKYC आणि आधार सेटिंग ॲक्टिव्ह केलं असेल तर 70% निधीचं वितरण सिस्टीमद्वारे काही मिनिटातच केलं जातं. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज सुरुवातीलाच मंजूर झाले होते त्यांना तांत्रिक अडचणीशिवाय लाभ मिळणार आहे आणि ज्यांच्या खात्यामध्ये थोड्याफार त्रुटी होत्या त्यांना लाभ मिळण्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो, परंतु प्रक्रिया पूर्ण होताच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत.